हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर माझ्या हातामध्ये बघा गरे आहेत. हे नुकतेच आता मी काढले. तर कसे काढलेत, काय काढलेत त्याचं पण पुढे तुम्हाला बघायला मिळेल. तर ह्या दिवसांमध्ये ना हे गरे वगैरे पिकतात, म्हणजे फणस पिकतात आणि या बरक्या गऱ्यांपासून खूप छान साठेसुद्धा बनवले जातात आणि वडे बनवले जातात. वडे खूप छान लागतात आणि ह्या दिवसांमध्ये ना वडे आवडीने लोकं खातात आणि आज आपण तेच बनवणार आहोत. आणि आपली जी काही कोकणी फ्रूट सीरीज आहे चालू झालेली आहे. काल पण एक व्हिडिओ आला बघा नक्की. एकदम झटपट अशी रेसिपी आहे ती तुम्ही बनवू शकता. तर आज आपण फणसाचे वडे बनवणार आहोत एकदम झटपट. जास्ती काय त्याला खटपट लागत नाही. जसं की म्हणाले मी झटपट, तशी खटपट पण जास्ती लागत नाही. तर चला आता आपण बनवूया आणि बघा पूर्ण आणि तुम्ही सुद्धा बनवू शकता. आणि मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे का, बरके फणस असतात ना ते खूप रसाळ असतात, चवीला एवढे गोड असतात, खूप छान असतात. त्याच्यामुळे ना जे काही वडे आहेत ते पण खुसखुशीत होतात. आता वडे म्हटलं की खूप वेगवेगळ्या प्रकारचे वडे आले. काकडीचे वडेसुद्धा आपण करतो पावसाळ्यात. त्याच्यानंतर भोकाचे वडे म्हणजे आपण जे चिकन मटनसोबत खातो ते वाले वडे. तर हे आज आपण बनवणार. हे भाजीसोबत पण खूप छान लागतात. असे पण जरी तुम्ही खाल्ले तरी खूप छान लागतात. आणि दुसरी गोष्ट, हे 3 ते 4 दिवस चांगले टिकतात. खूप छान चांगले राहतात सुद्धा आणि चव पण तशीच राहते. तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी फणसाचे वडे. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, नवीन असाल तर नक्की फॉलो करा चॅनलला आणि रेग्युलर व्हिडिओ येतात आपले तर नक्की तुम्हाला आवडतील. तर चला बनवूया. आता मेन काम काय आहे, ह्याच्यातले जे काही अटलं आहेत ते आपल्याला साईडला काढायचे आणि वरचा जो काही गर आहे तो मिक्सरला लावून घ्यायचा. एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा घरी ट्राय करू शकता. आणि ह्या दिवसांमध्ये आमच्याकडे कोकणामध्ये संध्याकाळच्या जेवणामध्ये असेल किंवा दुपारच्या जेवणामध्ये हे असे वडे केले जातात आणि लोक आवडीने खातात. तर चला बनवूया. तर इथे सकाळच फणस मी घेतला फोडायला. आमच्या काकानेच दिला होता फणस, बरका फणस, आणि एकदम छान पिकला होता. अजिबात असं काही जास्ती पण झाला नव्हता. एकदम मीडियम असा होता, छान मस्तपैकी. गरे तुम्हाला बघायला मिळतील. एकदम गरे छान कडक आहेत मस्तपैकी आणि अति पण झालेला नाही आहे. आता हा फणस बघितलात ना तर साईजला बघा केवढा छोटा आहे, पण आतमध्ये गरे एकदम भरभरून आहेत. त्याच्यामुळे हे बघा ताटात पण तुम्हाला बघायला मिळतील. आता बरके फणस कधी कधी काय असतं, फणसांमध्ये पण आहे ना वांजपाणा वगैरे असतो. कधी कधी फणस वरून मोठे दिसतात पण आतून तसं बघायला गेलं तर गरे पण नसतात कधी-कधी. तर तो पण एक असा प्रकार असतो फणसांमध्ये. आता हा जो फणस आहे तो बघा केवढा छोटा आहे, पण आतमध्ये गरे खूप आहे. तर कधी-कधी काय होतं, झाडावरती खूप मोठ्या प्रमाणात जर फणस लागले ना, तर त्यांची साईज पण कमी होते आणि आतला जो काही गर असतो तो पण साईजला कमी होतो. आता इथे जो काही आपण फणसाचे गरे काढलेले आणि त्याच्या आतल्या ज्या काही अटल्या आहेत त्या आता काढून घेणार आहोत. कारण आपण अटला काढून जे काही वरचा जो काही गर आहे फणसाचा तो आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. जे आपल्या वडे करायचे त्यासाठी आपल्याला लागणार आहे. तर ही जर तुम्हाला रेसिपी थोडक्यात सांगायला गेलं तर मी रेसिपी करू पण शकता. एकदम सोपी सरळ आहे. जे काही वस्तू ह्याला लागतात ते आपल्या घरीच असतात. आणि हो, आता हा सीझन आहे आणि ह्या सीझनमध्ये खूप सारे फणस आपल्याकडे असतात. तुम्ही जर कोकणात राहत असाल ना तर तुम्हाला एक अनुभव चांगला आला असेल की कोणताही सण असू दे, कोणताही काही असू दे, कुठलीही वस्तू असू दे, आपल्याकडे ना अशी ना कशी तरी येतेच. म्हणजे आपले नातेवाईक असू देत किंवा आपले शेजारचे पाजारी असू देत, त्यांच्याकडे जर एखादी वस्तू जर आली तर त्यातली सर्व वस्तू आपल्यालाही देतात. म्हणजे कोकणातल्या लोकांची ही म्हणजे काय म्हणू शकता, एक स्वभाव आहे त्यांचा की आपल्याकडे जे काही वस्तू आली असेल ती शेअरसुद्धा केली जाते किंवा आपल्या झाडावरती काही जे लागलेलं जरी असेल ना तरी शेअर केलं जातं. तर असेच हे आपल्याकडे चालू असतं. त्याच्यामुळे ह्या दिवसांमध्ये ना फणस वगैरे देवाणघेवाण केली जाते किंवा आपले नातेवाईक घेऊन सुद्धा येतात. तर असे फणस आले ना, बरके फणस, की त्याची मस्तपैकी साठी पण घालू शकता आणि तुम्ही वडे पण बनवू शकता आणि छान वडे लागतात जेवणामध्ये. तुम्ही वड्यांचं पण जेवण जरी बनवलं तरी काही हरकत नाही. आणि ह्या सीझनला आमच्याकडे ह्याचे वडेसुद्धा बनवले जातात बरक्या फणसाचे. खूप छान लागतात, चविष्ट लागतात आणि मेन म्हणजे ना जो स्मेल येतो ना खूप भारी लागतात आणि छान फुगतात सुद्धा. तर आता ह्या ज्या अटल्या आहेत त्या आपण काढून घेणार आहोत आणि ह्या ज्या अटल्या आहेत ना त्या टाकून नाही द्यायच्या. अटल्या छान धुवून सुकवायच्या. सुकवून तुम्ही छानपैकी उकडून खाऊ पण शकता किंवा चुलीमध्ये भाजून पण खाऊ शकता. आता पहिल्यांदा लोकं की हे ज्या अटल्या आहेत ना छानपैकी धुवून त्याच्यानंतर त्यांना माती लावून ठेवायच्या. तर माती लावून का ठेवायच्या, की ते पावसामध्ये वगैरे खायला, म्हणजे ती जी माती लावलेली जी अटलं असतात ना ते खराब होऊ नये यासाठी. ते माती वगैरे लावून छानपैकी ठेवून द्यायचे आणि नंतर पावसामध्ये चुलीमध्ये भाजून छान लागतात अटला. अटलवणी पण करतात, म्हणजे काय तर मच्छीमध्ये पण अटल्या टाकल्या जातात. तर इथे जो काही गर आहे तो आपला काढून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मिक्सरमध्ये आणि छान ग्राइंड करून घेणार आहोत मस्तपैकी. एकदम बारीक एका ह्याच्यामध्ये लगेच बारीक होऊन जातं, कारण की एकदम मऊ आहे त्याच्यामुळे ना गर पटकन बारीक होतो आणि आपण छानपैकी वडे जे काही बनवणार आहोत त्यासाठी आपण ते वापरणार आहोत. ह्याच्यामध्ये मी थोडी साखर वापरलेली आहे. थोडं साखरेचं प्रमाण थोडं वापरलेलं आहे. आता फणस आपला खूप रसाळ आहे, गोड आहेच, पण थोडं साखर मी टाकलेली आहे. 2 जे काही वाट्या आहेत ते मी ते साखर टाकलेली आहे आणि नंतर मग छानपैकी मिक्सरला लावून घ्यायचं.
खूप साधी सरळ सोपी आहे पद्धत, तुम्ही बनवू शकता आणि खूप छान लागतात हे फणसाचे वडे. आपण गेल्या वर्षी पण बनवले होते, तिथे पण तुम्ही जाऊन बघू शकता व्हिडिओ, तिथे पण आले आहेत व्हिडिओ. तर इथे आपण छानपैकी मिक्सरला लावून घेऊया. 5 मिनिटं पण लागत नाही. 5 मिनिटाच्या 1 मिनिटामध्ये होऊन जातं. लगेच प्युरी छान बनून जाते. पुढे तुम्हाला बघायला मिळेल आणि हा जो कलर आहे ना, एकदम ऑर्गॅनिक कलर आहे. अजिबात कुठलं काही आपण त्याच्यामध्ये टाकलेलं नाही. एकदम मस्तपैकी आणि जसं आपण पीठ मळू ना, तेव्हा पण कलर बघा किती छान येतो पिठाला पण. ते इथे ग्राइंड झालेलं आहे मस्तपैकी साखर टाकून. आता आपण छान काढून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण पीठ भिजवणार आहोत. आता ह्याच्यामध्ये कोणतं पीठ आपण भिजवणार ते मी पुढे तुम्हाला सांगते. तर आपण असं सगळं काढून घेणार आहोत आणि मस्तपैकी मग पुढे पीठ भिजवणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन जर असाल तर चॅनल नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे नोटिफिकेशन जे काही येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तरी बघा मस्तपैकी मी काढून घेतले आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण जे पीठ भिजवणार आहोत ना, ते आपल्या घरीच असतं, त्याच्यामुळे आपण तेच वापरणार आहोत आणि मोस्टली ह्या वड्यांमध्ये तेच पीठ घातलं जातं. तर चला, आता वडे म्हटले की कसं वेगवेगळ्या प्रकारचे पीठ मिक्स केले जातात. जसे भोकाचे वडे वगैरे असतात त्याच्यामध्ये वेगळं पीठ लागतं. काकडीच्या वड्यांमध्ये पण तसं बघायला गेलं तर गव्हाचं आणि नाहीतर मग ह्याचंच पीठ वापरलं जातं तांदळाचं. तर इथे मस्तपैकी आपण जे काही मिक्सरला लावलेला आहे तो काढून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकणार आहोत आणि ह्याच्यामध्ये ना जेवढं तुम्हाला पीठ भिजवता येईल ना तेवढं भिजवून घ्यायचं. तर ह्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ वापरणार आहोत, जे आपल्या घरामध्ये असतं ते. तर ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ छानपैकी भिजवून घ्यायचं ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा. जेवढं पीठ भिजेल ना जे काही गर आहे त्याच्यामध्ये तेवढं भिजवून घ्यायचं. बाकी तांदळाचं त्याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही. फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये भिजवून घ्यायचं. छान भिजतं आणि कलर पण बघा पुढे खूप छान असा कलर येतो. तर असं भिजवून घ्यायचं पटकन, जसं आपण वड्यांचं पीठ भिजवतो तसंच. आणि पाणी अजिबात म्हणजे अजिबात वापरायची गरज नाही. छान भिजून जातं. आता बघा मी ते छानपैकी सगळं मिक्स करते आणि त्याच्यानंतर मग आपण वडे बनवणार. आता हे जे पीठ आहे ना भिजवून झाल्यानंतर 2 ते 3 तास आपण तसंच ठेवणार आहोत. खूप छान होतं पीठ, मुरतं चांगलं आणि एकदम मऊ-मऊ आणि वडे पण छान मऊ-मऊ होतात. खूप मस्त कलर बघा किती भारी येतो आणि वास पण खूप छान येत होता आणि मेन म्हणजे ना बरक्या फणसाचा स्मेल खूप छान येतो. बाकीच्या फळांपेक्षा जर तुम्ही कंपेअर केलंत ना तर बरक्या फणसाचं म्हणजे फणसाचा कापा असू नये तर बरका असू दे, पण कापापेक्षा बरक्याचा खूप छान स्मेल येतो. तर इथे मी मस्तपैकी पहिलं पीठ भिजवून घेते आणि पुढे तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने पीठ भिजवून झालं आहे आणि कसा कलर आला आहे. अजिबात मी पाणी नाही वापरलं, काहीच वापरलं नाही आहे. थोडं फक्त मीठ टाकलं आहे आणि जर तुम्हाला वेलची थोडी टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. तर चला पूर्ण भिजवून घेते पीठ मस्तपैकी. तर हे बघा पीठ मस्तपैकी मी पूर्ण एकजीव करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडं आपण तेल घालणार आहोत आणि छानपैकी मळून घेणार आहोत. तर याच्यामध्ये अजिबात मी पाणी नाही टाकलं. जेवढं आपला गर होतं तेवढंच मी पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये भिजवलेलं आहे. जर गर जास्त असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पिठाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही थोडं जास्ती घेऊ शकता. तर असे हे वडे छानपैकी बनले जातात मस्तपैकी. कलर बघा किती खूप छान आलेला. आता आपण ह्याला तेल लावून घेऊया. तर बघा तेल लावलंय मस्तपैकी आणि आता हे 2-3 तास तसंच ठेवणार आहोत आणि कलर बघा किती मस्त आलेला आहे. एकदम येलो कलर आलेला आहे आणि वडे पण खूप छान होतात. आपण तसंच आता हे पीठ ठेवणार आहोत 2 ते 3 तास आणि नंतर मग संध्याकाळी आपण वडे करणार आहोत. हे बघा किती मऊ-मऊ आत्ताच झाले, तर 2-3 तासानंतर अजून छान मऊ होईल आणि मुरेलसुद्धा. तर फायनली 2 ते 3 तास झालेले आहेत आणि मस्तपैकी मी सुद्धा एकदम फ्रेश झाले, कारण की एवढी गरमी आहे ना त्याच्यामुळे फ्रेश तर व्हावंच लागतं. तर चला पटकन आता वडे आपण करून घेऊया. आता जे पीठ आहे ते एकदम लुसलुशीत झालं, एकदम मऊ-मऊ झालं आहे. तर आता एकदम छानपैकी वडे बनवूया आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी बघा. आणि आमच्याकडे आता ह्या दिवसांमध्ये ना मस्तपैकी हे वडे केले जातात, कारण की आता पण बरके फणस वगैरे पिकायला सुरुवात झाली आहे आणि ह्या सीझनमध्ये 2 महिन्यामध्येच हे फळं बघायला मिळतात, म्हणजेच फणस असतात. तर त्याच्यामुळे हे वडे केले जातात. खूप छान लागतात, मस्त लागतात आणि चांगले टिकतात सुद्धा. तर चला आपण डायरेक्ट आता करूया. चुलीवरती करणार त्याच्यामुळे चूल पेटवायची आहे, सगळंच करायचं. चला जाऊया, करूया. तर ते आपण जे पीठ ठेवलं होतं ना मुराला, ते आता मी मस्तपैकी काढलेलं आहे. छानपैकी झालेलं आहे. मुरलेलं 2 ते 3 तास मस्तपैकी राहिलेलं, त्याच्यामुळे एकदम लुसलुशीत झाले. तर चला आपण आता वडे करायला घ्यायचेत. चूल वगैरे मी पेटवली आहे. चुलीवरतीच करणार आहोत आणि पीठ पण छान मळून घेतलेलं आहे. तर ना चुलीवरती कोणतंही जेवण असू दे, मग छोटा पदार्थ असू दे तर मोठा पदार्थ असू दे, करायला पण मजा येते आणि चव पण खूप छान लागते. तर पहिला वडा मी ते थापायला घेतला. आता वड्याचा जो काही आकार जसा मला जमेल तसं मी केलं आहे. तर तुम्हाला वडे जर मोठे हवे असतील तर तुम्ही मोठे, पण थोडं पीठ जास्त घेऊन मोठे
मोठे थापू शकता. तर इथे मस्तपैकी मी थापले आहे बघा. मस्तपैकी गोल आकार जसं मला देता आलं तसं मी दिलं आहे. तुम्ही जेवढे ना वडे थोडे पातळ कराल ना तेवढे छान फुगतील. जाड जर ठेवलत ना तर मग चावायला पण थोडं प्रॉब्लेम आणि मग कसं एकदम जाड लागेल. त्याच्यामुळे ना पातळ वडे केलेत ना सगळ्यात बेस्ट आणि फुगतात पण मस्त वडे. आता जे भोकाचे वडे वगैरे असतात ना त्याला मध्ये भोक वगैरे पाडतात, पण आपण याला काही भोक वगैरे पाडणार नाही. जसे आपण काकडीचे वडे बनवतो त्याच पद्धतीने आपण हे वडे बनवणार. तिकडे मस्तपैकी तेल बघा तापतंय मस्तपैकी चुलीवरती. चुलीवरती मजा पण येते. जेवढी गॅसवरती आपल्याला एखादा पदार्थ बनवायला जेवढी मजा येत नाही तेवढी चुलीवरती बनवायला मजा येते. तर पहिलाच वडा बघा आपला किती फुगला आहे मस्तपैकी. तर असे आपण सगळे करत जाणार आहोत. एका साईडने दुसरा पण वडा मी थापून घेतलेला आहे आणि आता तो पण मी आता सोडते याच्यामध्ये. त्यांना सोडताना नेमका तो चिकटला, पण असं जर झालं ना तर काय करायचं, जे तेल असेल ना तेच असं वरती करायचं, जे गरम गरम तेल असेल ना त्याच्यावरती सोडायचं आणि मग थोड्या वेळाने जो काही वडा आहे ना तो आपोआप सुटतो. तर आपला पहिला वडा मस्तपैकी फुगून रेडी झालेला आहे बघा, लाल लाल एकदम मस्तपैकी. तर असं झालं की थोडं गरम तेल त्याच्यावरती सोडायचं आणि मग ते कडक झाल्यानंतर मग ते आपोआप जो काही वडा चिकटलेला असतो ना तो छानपैकी सुटतो. तर ही जरी तुम्हाला कधी असा प्रॉब्लेम आला ना वडे वगैरे करताना चुलीवरती किंवा गॅसवरती, तर हा तुम्ही हे जे सोल्युशन मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही वापरा. लगेच जे काही वडा चिकटलेला असेल ना तो लगेच सुटतो. तर आपला पहिला वडा एकदम रेडी झालेला आहे. हे बघा आता दुसरा पण वडा आता बघा हां निसटला लगेच. तर असं करायचं आणि बरोबर जो काही वडा चिकटलेला असतो ना तो निसटतो. तर असे मी आता पटकन सगळे करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते. तर हे बघा आपण मस्तपैकी फुगतात बघा कसले वडे मस्तपैकी. जेवढे तुम्ही पातळ थापाल ना तेवढे छानपैकी वडे फुगतात. त्याला पण बघा कलर किती मस्त आलेला एकदम लाल लाल. तर आणि खूप मस्त लागतं. यांचा ना स्मेल पण खूप छान येतो आणि तो स्मेल खूप भारी येतो. त्याच्यामुळे ना वडे पण चवीला खूप छान लागतात. तिथे बघा मी तर पटापट सगळे वडे एका साईडने घेते, कारण की आपले जे काही तेल आहे ते छान तापले. त्याच्यामुळे वडे पण पटकन होतील आणि फुगतायत पण मस्त. आता जर तुम्हाला ह्याच्यावरती जर चुलीवरती तळायचे असतील ना तर त्यासाठी तुम्हाला तेल आहे ना चांगलं गरम करावं लागेल. अति पण गरम चालत नाही, पण बऱ्यापैकी गरम पाहिजे. जर एकदमच गरम नसेल ना तर मग वडे मग तेवढे फुगत पण आहे, वडे असे चामट होतात. तर बघा मी इथे परत थापायला घेतला वडा. तर असे पटकन थापून घ्यायचे वडे मस्तपैकी आणि चुलीवरती काम पण लवकर होतं, फास्ट होतं आणि मेन म्हणजे वडे पण पटकन होऊन जातात. तर इथे बघा मस्तपैकी परत एक वडा थापला आहे. आता तुम्हाला जेवढी साईज पाहिजे ना तेवढी तुम्ही साईजचे वडे थापू शकता. तर इथे मी थापले वडा आणि आता आपण याच्यामध्ये सोडणार आहोत. आता हा जो वडा आहे तो आपण काढून घेणार आहोत मस्तपैकी. मस्त लाल झालेला आहे वडा आणि ना गरम गरम म्हणजे आपण काढला ना कीच वास खूप छान सुटतो या वड्यांचा. त्याच्यामुळे ना असे वडे आपले सगळे रेडी झालेले आहेत बघा मस्तपैकी फुगून. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्हीसुद्धा आस्वाद घेऊ शकता ह्या वड्यांचा. कोकणात आला असाल तर नक्की हे वडे बनवा. जरी तुम्हाला बरका फणस जरी मिळाला तर हे तुम्ही वडे बनवू शकता. तर फायनली बघू शकता छानपैकी आपले जे वडे आहेत ते तयार झाले आहेत फणसाचे आणि खूप छान वाससुद्धा सुटला आहे. तर जसे आपण वडे तळतो त्याच पद्धतीने तळायचे आहेत आणि छान फुगलेतसुद्धा. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला नक्की ट्राय करून बघा. बरक्या फणसाचे वडे खूप छान लागतात आणि मस्त लागतात आणि 2 ते 3 दिवस सहज टिकतात. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय.